नमस्कार मित्रांनो, नवीन क्वेश्चन पेपर घेऊन आलेला आहे. तलाठीचंच आहे. हा दुसरा पेपर होता. डेट होती 2/7/2019 10 वाजताची बॅच. आपण सुरू करूया. तत्पूर्वी मित्रांनी एक रिक्वेस्ट आहे, माझं चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा. तुमचं सपोर्टशिवाय पुढचे क्वेश्चन पेपर बनवणं शक्य होणार नाही. तुमचं सपोर्ट महत्त्वाचं आहे, तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. तर पहिला प्रश्न आहे, सरासरी काढा. 88, 89, 90, 64, 77 आणि 90. त्यांची सरासरी काढायची. ऑप्शन ए आहे 85, बी आहे 84, सी आहे 83, डी आहे 82. तर याचं बरोबर उत्तर आहे 83. 83 हे एक अगदी बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, लांबीचे एस आय एकक टिंबटिंब आहे. एस आय एकक विचारलेलं आहे त्यांनी. ऑप्शन आहे सेंटीमीटर, बी मीटर, सी किलोमीटर, डी यार्ड. तर याचं बरोबर उत्तर आहे. हे बरोबर उत्तर देण्याबरोबर तुम्हाला एस आय म्हणजे काय हे माहीत असायला हवं. त्याचं गुगलवरती सर्च करून पाहून घेणे. तर याचं बरोबर उत्तर आहे बी मीटर. मीटर हे एस आय एकक आहे लांबीचं. पुढील प्रश्न आहे, खालील प्रकारे अपवादांसोबत खाली दर्शवल्या प्रकारे 0 ते 9 अंकांना संकेतबद्ध केले गेले आहे. मी पूर्ण वाचत नाही, मी अपवाद वाचतोय फक्त. अपवाद आहे, जर संख्या गैरशून्य विषम अंकाने सुरू आणि समाप्त होत असेल तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना अनुक्रमे वाय आणि हॅश अशा प्रकारे संकेतबद्ध केलेले आहे. वाय आणि हॅश हे लक्षात ठेवा. अपवाद 2, जर संख्या सम शून्यासह अंकाने सुरू आणि समाप्त होत असेल तर पहिल्या आणि शेवटच्या अंकांना अनुक्रमे बी आणि एक्स असे संकेतबद्ध केले जाते. तर 3,89,167 साठी काय संकेत असतील? तर प्रश्नामध्ये खोलवर न जाण्यापेक्षा आपण वाय आणि हॅश असलेले शोधू आणि बी आणि एक्स असलेले शोधू. तर पहिल्यामध्ये वाय आणि हॅश आहे, दुसऱ्यामध्ये वाय आहे पण नाही, तिसराही नाही, चौथाही नाही. तर याच्यात जास्त विचार करण्याची गरज नाही. उत्तर ए आहे. वाय आणि हॅश असलेलं एकच आहे आणि त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. ए हा उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. काल गारा पडल्या. गारा हा अधोरेखित शब्द आहे. ऑप्शन आहे ए पुल्लिंग, बी स्त्रीलिंग, सी नपुंसकलिंग, डी उभयलिंग. तर याचं उत्तर आहे बी स्त्रीलिंग. स्त्रीलिंग हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. डॉट ही गॉट मॅरिड टू दॅट रिच वुमन ही गेव अप हिज जॉब. ए ऑन द अदर हँड, बी ॲज सून ॲज, सी थ्रू, डी मोरेवर. त्याचं बरोबर उत्तर आहे ॲज सून ॲज. बी हे बरोबर उत्तर आहे. ॲज सून ॲज ही गॉट मॅरिड टू दॅट रिच वुमन ही गेव अप हिज जॉब. पुढील प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. पुण्यामध्ये वाहतुकीचा खोळंबा होणे हे टिंबटिंब झाले आहे. अद्यापि, बी नित्य, सी येथून, डी तेथून. तर कोणी सहज उत्तर देईल नित्य. नित्य हा उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, ऑक्टोबर 2018 भारताच्या राष्ट्रपतींनी महाराष्ट्रामधील टिंबटिंब येथे विश्व शांती अहिंसा संमेलनाचे उद्घाटन केले. ते ठिकाण होते ए पुणे, बी नाशिक, सी नागपूर, डी ठाणे. तर ह्याचं बरोबर उत्तर आहे बी नाशिक. चालू घडामोडींमधील हा प्रश्न आहे. हे प्रश्न सहसा पुन्हा पुन्हा येत नाही, पण प्रश्नांचा प्रकार तुम्हाला समजलं तर तुम्ही त्याप्रमाणे अभ्यास करू शकता. चालू घडामोडींवर लक्ष ठेवून राहू शकता. पुढील प्रश्न आहे, पुढील शब्दास जोड शब्द सांगा. कडे ... ऑप्शन आहे ए किल्ले, बी कपाऱ्या, सी पायऱ्या, डी खाचा. तर सहज सोपं उत्तर आहे कडे कपाऱ्या हा शब्द आपण नेहमी वापरतो. उत्तर आहे बी कपाऱ्या. पुढील प्रश्न, एक बस ए स्थानकापासून बी स्थानकाकडे जाते आणि एकूण अंतर 6 तासामध्ये पूर्ण करते. तिने 48 किमी तासामध्ये पहिले अंतर कापले आणि दुसरे अर्धे अंतर 60 किमी तासाने कापले. बसद्वारे कापलेले एकूण अंतर काढा. उत्तर आहे ए 250 किमी, बी 280 किमी, सी 300 किमी, डी 320 किमी. बरोबर उत्तर आहे डी 320 किमी. पुढील प्रश्न आहे, जानेवारी 2019 महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले गेले होते.
ए नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप चॅलेंज, खेलो इंडिया युथ गेम्स, कॉमनवेल्थ युथ गेम्स, एशियन जुडो चॅम्पियनशिप. पुन्हा एकदा हे चालू घडामोडींवर प्रश्न आहे. याचं बरोबर उत्तर आहे खेलो इंडिया युथ गेम्स. पुढील प्रश्न आहे 10 वर्षापूर्वी सुषमाचे वय हे रेशमाच्या वयाच्या अर्धे होते. जर त्यांच्या वर्तमान वयांचे गुणोत्तर 4:7 असेल तर त्यांच्या वर्तमान वयामधील फरक काढा. ए 20 वर्ष, बी 25 वर्ष, सी 28 वर्ष, डी 30 वर्ष. फरक काढायचा आहे. याचं बरोबर उत्तर आहे डी 30 वर्ष. पुढील प्रश्न आहे मुघल सम्राट अकबराच्या दरबारामधील प्रसिद्ध संगीतकार तानसेन याचे मूळ नाव टिंबटिंब होते. प्रश्नाचं उत्तर ए राम तानू पांडे, मकरंद पांडे, लाल कालवंत, रामदास. तर याचं बरोबर उत्तर आहे रामतानू पांडे. रामतानू पांडे हे तानसेनाचं खरं नाव आहे. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रामधील नगरधान या शहराची टिंबटिंब राजाने स्थापना केली होती. ए मुघल, बी सूर्यवंशी, सी गुप्त, डी चेरा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी सूर्यवंशी. सूर्यवंशी हे उत्तर अगदी बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे वाक्यातील अधोरेखित अवयवाचा प्रकार ओळखा. मोराने पिसारा फुलवला पण पाऊस पडतच नाही. पण हे अधोरेखित वाक्य आहे. ऑप्शन आहे ए क्रियाविशेषण, बी उभयान्वी, सी शब्दयोगी, डी केवळ प्रयोगी. याचं बरोबर उत्तर आहे बी उभयान्वी अव्यय. पुढील प्रश्न आहे जॉनचे वय हे मार्टिनपेक्षा 4 पट जास्त आहे. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयांची बेरीज 50 होती. आता त्यांचे वय काय असेल? ऑप्शन आहे ए 15 आणि 35, 18 आणि 38, सी 23 आणि 27, डी 20 आणि 30. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी 23 आणि 27. 23 आणि 27 हे बरोबर. वळूया पुढच्या प्रश्नाकडे. राजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले आणि संजीवला ते 5% नफ्याने विकले. संजीवने परत ते मनीषला 4% नफ्याने विकले. मनीषने 5,460 रुपये प्रदान केले. राजीवने ऑनलाईन स्टोअरमधून घड्याळ खरेदी केले. ते मूळ किंमत काय असेल? तर आपल्याला किती किमतीला विकलं गेलं ते माहिती आहे. 4 आणि 5% अजून मायनस करायचं, पण ते एकदाच न करता टप्प्याटप्प्याने करायचं. तर उत्तर बरोबर येईल. उत्तर आहे सी 5,000. पुढचा प्रश्न आहे सामाजिक भल्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपाय विकसित करण्यासाठी समर्पित वधवाणी MI या भारताच्या पहिल्या संशोधन संस्थेचे टिंबटिंबमध्ये उद्घाटन केले गेले होते. ऑप्शन ए आहे नागपूर, बी पुणे, सी मुंबई, डी औरंगाबाद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी मुंबई. पुढील प्रश्न वगळलेले अक्षरे निवडून मालिका पूर्ण करा. Z-ZX ZZ-XX-XX-ZZX. कन्फ्यूज करणारे असतात. नीट पाहून याचं उत्तर द्यावं लागतं. याचं बरोबर उत्तर आहे सी. जर सी हे ऑप्शन टाकले तर याचं उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे जर क्वेश्चनला NXBVQLLQ असे लिहिले जाते तर आन्सरला कसे लिहिले जाईल? तर याचं बरोबर उत्तर आहे PXQPZBU. पुढील प्रश्न आहे 2018 पुणे जिल्हा न्यायालय प्रशासनाने कशासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केली? ए शुल्काचे ई-पेमेंट, बी शपथपत्र दाखल करणे, सी निकालाची प्रत जारी करणे, डी न्यायालयाच्या खटल्यांची स्थिती. यासाठी बरोबर उत्तर आहे शुल्कांचे ई-पेमेंट करणे. पुढील प्रश्न आहे चूज द करेक्ट फॉर्म ऑफ मॉडेल एक्सलरी वर्ब फॉर द गिवन सेंटेन्स. रोज इज ओव्हर 3/4 hour लेट ऑलरेडी. सी हॅव मिस द बस अगेन. शुड, बी मस्ट, सी विल, डी कॅन. बरोबर उत्तर आहे बी मस्ट. रोज इज ओव्हर 3/4 hours लेट ऑलरेडी. सी मस्ट हॅव मिस द बस अगेन.
पुढील प्रश्न, अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा. आजी नातवासाठी स्वेटर विणते. विणते हे अधोरेखित शब्द आहे. त्याला ऑप्शन आहे ए शिवणे, बी विणणे, सी जुळवणे, डी कळवणे. तर बरोबर उत्तर आहे बी विणणे. चूज द अप्रोप्रिएट प्रिपरेशनल फेअर्स फॉर द गिवन सेंटेन्स. Although the partners were ... they succeed in paying our bill. In depth, on depth. बरोबर उत्तर आहे ए in depth. Which of the following option best combine the two given sentence? I gave you some flower ... where are they? Where did you keep the flower that I gave you? Where are the flower that I have given you? Where are the flowers that I gave you? Where the flowers that I gave you? Right answer आहे C. Where are the flowers that I gave you? पुढचा प्रश्न आहे, जर एका शहराची लोकसंख्या दर साल 15% वाढते, जर त्यांची लोकसंख्या 1995 मध्ये 8,000 होती, तर ती 1997 मध्ये किती असेल? तर याचं बरोबर उत्तर आहे 10,580. पुढील प्रश्न आहे, दुकानामध्ये 1 किलोग्रॅम टोमॅटोची किंमत 14 रुपये आहे. शिलाला 3.5 किलोग्रॅम टोमॅटो हवे आहेत. तिला यासाठी किती खर्च येईल? याचं बरोबर उत्तर आहे बी 49 रुपये. पुढील वाक्य वाचून योग्य वाक्य ओळखा. बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाली. बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडालो. बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाले. बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाले. तर याचं बरोबर उत्तर आहे ए बागेत फुलपाखरे मुक्तपणे उडाले. थोडंसं कन्फ्युजिंग वाटतंय, पण आयोगाने दिलेलं उत्तर हेच आहे. गपणे उडाले असं आपण कधी म्हणत नाही, मुक्तपणे उडाले म्हणतो, पण त्यांनी दिलेलं उत्तर हेच आहे. पुढील प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा. उद्गार व्यक्त करणारी अव्यय ती टिंबटिंबे अव्यय होय. शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, क्रियाविशेषण अव्यय. बरोबर आहे केवल प्रयोगी अव्यय. पुढील प्रश्न आहे, एक व्यक्ती 5 मिनिटांमध्ये 600 मीटर लांब रस्ता पार करतो. प्रति किमी तासामध्ये त्याचा वेग काय आहे? तर प्रति तासाचा वेग काढायचा आपल्याला. तर त्याचं उत्तरामध्ये ऑप्शन आहेत ए 8.2, बी 4.2, सी 6.1, डी 7.2. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी 7.2. पुढील प्रश्न गणिताचा आहे, जर A9 गुणिले 9 बरोबर A11 असेल तर ए ची किंमत काढा. एची किंमत ए 4, बी 5, सी 7, डी 9. याचं बरोबर उत्तर आहे डी 9. पुढील प्रश्न आहे, सोहन हा रोहनपेक्षा तिप्पट चांगला सुतार आहे. सोहनला सोपा तयार करण्यासाठी रोहनपेक्षा 60 दिवस कमी लागतात. त्यांनी एकत्र काम केले तर त्यांना सोपा तयार करण्यासाठी किती दिवस लागतील? याचं बरोबर उत्तर आहे बी 22.5 दिवस लागतील. पुढील प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएट आर्टिकल फॉर द गिवन सेंटेन्स. लाईफ वुड बी सो व्हेरी डिफरंट विदाउट टेक्नॉलॉजी. ए अ द, बी द, सी नो आर्टिकल, अ डी नो आर्टिकल, नो आर्टिकल. बरोबर उत्तर आहे, तर बरोबर उत्तर आहे डी नो आर्टिकल, नो आर्टिकल. पुढील प्रश्न आहे, एका टाकीमध्ये 15% अल्कोहोलचे 10 लिटर द्रावण आहे. 70% द्रावणाचे 10 लिटर मिळवण्यासाठी हे द्रावण 80% अल्कोहोल द्रावणासोबत लिटर्समध्ये अंदाजे किती प्रमाणात बदलावे लागेल? ऑप्शन आहे ए 9 लिटर, बी 8.5 लिटर, सी 8 लिटर, डी 9.5 लिटर. याचं बरोबर उत्तर आहे 8.5 लिटर एवढं. पुढील प्रश्न आहे,
श्री अरविंद पारिख यांना कलेच्या कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांच्या उत्कृष्टतेसाठी 2018 वर्षामध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला? एक वाळूची शिल्पकला, बी नृत्य, सी संगीत, डी आदिवासी चित्रकला. पुन्हा एकदा चालू घडामोडींवर प्रश्न आहे. याचं बरोबर उत्तर आहे सी संगीत. पुढील प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएट कलेक्टिव्ह नाउन टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. द मेंबर्स ऑफ द डॉट गिव्ह अन adverse verdict to the convict in the court. A jury, B panel, C judge, D lawyer. Right answer है B. Right answer है A jury. Choose the correct form of the tense for the given sentence. You dot more careful in the future. Were being, should be, was being, can be. राइट आंसर है बी शुड बी. यू शुड बी मोर केअरफुल इन द फ्युचर. पुढचा प्रश्न आहे, पी हळद अन हो टिंबटिंब ही म्हण अर्थपूर्ण होण्यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? ए काळी, बी पांढरी, सी गोरी, डी पिवळी. याचं बरोबर उत्तर आहे सी गोरी. पी हळद अन हो गोरी. पी हळद अन हो गोरी. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे? संसार, 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 संसार. सोपं आहे. याचं उत्तर आहे सी संसार. चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. इंटरनेट डज मोर हार्म दॅट गुड टू चिल्ड्रन. नाउ डे इट इज रिअली अ डॉट ऑफ मॉडर्न लाईफ. Internet does more harm than good to children nowadays. It is really a dot of modern life. A ban, B banful, C ban, D ban. Right answer है ban, C ban. Next, choose the appropriate collective noun to complete the given sentence. There isn't any paper in the printer. Could anyone insert a dot of paper into it, please? A rim, B reel, C F, D set. राईट आन्सर आहे रिम. कागदाच्या गठ्ठ्याला रिम म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, 2018 या वर्षामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कोणत्या जिल्ह्याला पहिली श्रेणी मिळाली? ए बीड, बी अकोला, सी सोलापूर, डी नांदेड. बरोबर उत्तर आहे बी ए बीड. पुढील नामाला अयोग्य विशेषणामाचा पर्याय निवडा. अरण्य, मोठे, निविड, निष्क्रिय, लगतचे. त्याचं उत्तर आहे सी निष्क्रिय. कारण की निष्क्रिय अरण्य असं होऊ शकत नाही. मोठे अरण्य, निवडक अरण्य, लगतचे अरण्य. पर्यायाची निवड करा. आमच्या संघाने टिंबटिंब जिंकली. चषक, ढाल, बक्षीस, गड. आता बघा, गड हा काय संघ जिंकत नाही आहे. बक्षीस संघ जिंकू शकतो, चषक सुद्धा संघ जिंकू शकतो आणि ढालसुद्धा संघ जिंकू शकतो. आणि तशी चषक पुलिंगी आहे, बक्षीस स्त्रीलिंगी आहे. आपल्याला इथे जिंकली अशा अर्थाने आलेलं आहे. तर आमच्या संघाने ढाल जिंकली हा जास्त बरोबर असतो. अशा प्रकारचे प्रश्न क्लास 1 क्लास 2 च्या परीक्षांसाठी येतच. संदर्भ असा आहे की वर्ग क आणि ड साठी असे प्रश्न सहसा विचारले जात नाही आहेत. हा थोडा वरच्या श्रेणीचा प्रश्न आहे, कन्फ्युजन वाढवणार आहे. ह्या प्रश्नांसुद्धा आपल्याला सवय असायला हवे. बरोबर उत्तर आहे ढाळ. पुढील प्रश्न आहे, जानेवारी 2019 मध्ये महाराष्ट्रामधील टिंबटिंबे हिला खेळ क्षेत्रामधील तिच्या उत्कृष्टतेसाठी बाल शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ऑप्शन आहे कुमारी प्रत्यक्षा BR, कुमारी इहा दीक्षित, कुमारी एंजल विजय देवकुळे, कुमारी मेघा बोस. तर याचं बरोबर उत्तर आहे कुमारी एंजल विजय देवकुळे. पुढील प्रश्न आहे, भारतामधील
खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वात कमी भूक्षेत्र व्यापलेले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे गोवा. ए मध्ये मिझोराम होतं, बी मध्ये सिक्कीम होतं, सी मध्ये मेघालय होतं, डी हा गोवा आहे आणि बरोबर उत्तर गोवा आहे. जर 5QQ मायनस Q55 बरोबर Q67 असेल तर Q अंक काढा. ए 1, बी 2, सी 3, डी 4. साठी सोपा पर्याय आहे. एक एक ऑप्शन टाकून Qच्या जागी टाकून आपण गणित सोडून उत्तर बरोबर होते का पाहत गेलो तर आपल्याला उत्तर मिळेल. याचं उत्तर आहे बी 2. पुढील प्रश्न आहे, जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? 2018, 1998, 2002, 2015. तर बरोबर उत्तर आहे 2015. पुढील प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून वाक्प्रचार पूर्ण करा. डोक्यावर टिंबटिंब फोडणे, डोक्यावर वीट फोडणे, डोक्यावर नारळ फोडणे, डोक्यावर खापर फोडणे, डोक्यावर डोकं फोडणे. सोपं उत्तर आहे डोक्यावर खापर फोडणे. सी हा. पुढील प्रश्न आहे, पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. आपण शाळेत शिकलो की नेहमी खरे बोलावे. यातलं आपण बी खरे, सी शाळेत, डी बोलावे. याच्यातलं विधेय विस्तार विचारलेलं आहे. बी खरे हे विधेय विस्तार बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ एक्जेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. सी डज नॉट से व्हॉट सी हॅज इन माइंड. सी से ओनली व्हॉट हिअर बॉस लाईक टू हिअर फ्रॉम हिअर सी इज नॉट. राईट आन्सर आहे ऑप्शन बघूया पहिले. ए गुड, बी सिन्सिअर, सी लॉयल, डी फेथफुली. त्याच्यामध्ये ऑप्शन बी हा बरोबर आहे, सिन्सिअर. पुढील प्रश्न आहे, सध्या 2019 मध्ये भारताची किती उच्च न्यायालय आहेत? ऑप्शन आहे ए 24, बी 25, सी 28, डी 30. प्रश्नाचं उत्तर आहे बी 25. भारतामध्ये सध्या 25 उच्च न्यायालय आहेत. पुढील प्रश्न आहे, 18 वर्षात मृत झालेल्या मुंबईच्या राष्ट्रीय उद्यानामधील कैद केलेला शेवटचा पांढरा वाघ कोणाला जन्मला होता? त्याचं ऑप्शन आहेत ए वाघीण रेणू आणि वाघ रोहित, बी वाघीण रीना आणि वाघ सिद्धार्थ, सी वाघीण रेणुका आणि वाघ अजय, ई वाघीण रेणुका आणि वाघ सिद्धार्थ. हे एवढं खोलातला प्रश्न विचारणं खरं तर वर्ग क आणि ब साठी चुकीचं आहे, पण त्यांनी विचारलेलं आहे आणि चालू घडामोडींवर आहे पुन्हा प्रश्न. त्याचं बरोबर उत्तर आहे वाघीण रेणुका आणि वाघ सिद्धार्थ. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरोधार्थी पर्याय शोधा. तुटवडा या शब्दाला विरोधार्थी शब्द शोधायचा आहे. तुटवडा तेजी, तुटवड्याला विरुद्ध मंदी, तीव्र आणि विपुलता. तर बरोबर उत्तर आहे विपुलता. सोपा प्रश्न आहे. तुटवड्याला विरुद्ध शब्द विपुलता आहे. तेजी मंदी हे समानार्थी येतील. पुढील प्रश्न आहे, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब दॅट इज ॲग्रीमेंट विथ द सब्जेक्ट. द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट ऑफ टू दिल्ली इन चार्टेड फाईट. ए इज हिज, बी आर देअर, सी आर हिज, डी इज देअर. राईट आन्सर आहे सी आर हिज. द प्राईम मिनिस्टर अँड हिज असोसिएट आर ऑफ टू दिल्ली इन हिज चार्टर फाईट. मदतीसाठी आपल्या धनादेश कृपया खालील पत्त्यावर पाठवा. या वाक्यातले कोणते अख्यात वापरले आहे? अख्यात. ए लाख्यात, बी वाक्यात, सी ई अख्यात, डी प्रथम ताख्यात. त्याचं बरोबर उत्तर आहे बी वाक्यात. पुढील प्रश्न आहे, आउट ऑफ द फॉलोइंग ऑप्शन आयडेंटिफाय अ कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ए युअर टाइम लिमिट हॅज लॉंग बीन अप. बी जॅक अँड जिल वेंट अप द हिल. सी whoever signed the lease is responsible for the rent.
देअर इज फ्लाय इन द कार विथ अस. आन्सर आहे सी. हुवेर सिंग द लेस इज रिस्पॉन्सिबल फॉर द रेंट. पुढचा प्रश्न आहे, ए आणि बी हे एक काम 30 दिवसात पूर्ण करू शकतात. तर बी आणि सी हे तेच काम 24 दिवसांमध्ये आणि सी आणि ए 20 दिवसांमध्ये पूर्ण करू शकतात. त्या सर्वांनी 10 दिवस एकत्र काम केले. मग बी आणि सी काम सोडून गेले. उरलेले काम पूर्ण करण्यासाठी एला आणखीन किती दिवस लागतील? ए 18 दिवस, बी 24 दिवस, सी 30 दिवस, डी 36 दिवस. बरोबर उत्तर आहे ए 18 दिवस. 18 दिवस लागतील. पुढील प्रश्न आहे, इसवी सन 1425 मध्ये गाविलगड किल्ला कोणत्या राजाने बांधला होता? ए मुहम्मद शाह द्वितीय बहमनी, बी अहमद शाह बहमनी, सी कलीम उल्ला शाह बहमनी, डी वली उल्ला शाह बहमनी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अहमद शाह बहमनी. पुढचा प्रश्न आहे, चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. द एल्डरली मॅन अमेज ग्रँडफादर एक्सपायर टुडे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉमा, स्वल्पविराम, क्वेश्चन टॅग हे टाकायचे आहेत. ते टाकल्यानंतर बरोबर येणारं उत्तर आहे ए. बरोबर उत्तर आहे ए. चूज द ऑप्शन विथ द अप्रोप्रिएट सफिक्स टू कंप्लीट द गिवन सेंटेन्स. डू यू एन्जॉय गोइंग टू थिएटर परफॉर्म ... तशी आहे परफॉर्मन्स, परफॉर्मिंग, परफॉर्मर्स, डी परफॉर्मेबल्स. राईट आन्सर आहे ए परफॉर्म. With the appropriate suffix to complete the given sentence. Real ... is not often shown in movie. याच्यामध्ये प्रत्येक ऑप्शन टाकून बघितल्यावर आपल्याला शोधायला सोपं जातं. रिअलनेस, रिअलिटी, रिअली, रिअलिस्टिक. तर याच्यामध्ये सगळ्यात बरोबर उत्तर आहे बी रिअलिटी. पुढील प्रश्न आहे, दी ॲन्युअल थ्रेट रिपोर्ट 2019 शीर्षक असलेल्या क्विक हिल सिक्युरिटी लॅब्स अहवालानुसार सायबर हल्ल्यासाठी अत्यंत असुरक्षित शहरांच्या सूचीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहराचे आघाडी घेतली आहे? ए बेंगळूर, बी पंजाब, सी मुंबई, डी इंदोर. बरोबर उत्तर आहे मुंबई. पुढील प्रश्न आहे, पुढील पर्यायामधून खालील वाक्याचे विद्यार्थ रूप असणारा पर्याय निवडा. वीज नसली तर संगणक चालणार नाही. ए वीज नसली तर संगणक कसे चालणार? वीज असेल तर संगणक चालेल. वीज असली तर संगणक चालणार नाही. वीज नसेल तर संगणक बंद. त्यातलं बरोबर उत्तर आहे ए वीज नसली तर संगणक कसे चालणार. पुढील प्रश्न आहे, 1 जानेवारी 2006 रोजी रविवार होता. 1 जानेवारी 2010 रोजी कोणता दिवस होता? ए सोमवार, बी शुक्रवार, सी रविवार, डी मंगळवार. बरोबर उत्तर आहे बी शुक्रवार. प्रश्न, दिलेल्या धातूचे योग्य रूप निवडा. देवा, सर्वांना सुखी ठेव, आज्ञार्थ. ठेवशील, ठेव, ठेवेल, ठेवतात. उत्तर आहे ठेव. देवा सर्वांना सुखी ठेव. चूज द appropriate proportion for the given sentence. We stayed ... a nice hotel when we were ... New York. Which was ... church strip. A in on at, B at in on, C on to by, D by in of. राईट आन्सर आहे बी ॲट इन ऑन. पुढचा प्रश्न आहे, विभाज्य चाचणीचा वापर करून खालीलपैकी कोणत्या संख्या 11ने विभाज्य आहेत ते काढा. ए, बी, सी आणि डी. उत्तर आहे डी. पुढील प्रश्न आहे, 30 आणि 40 दरम्यान सर्वात मोठी अविभाज्य संख्या कोणती आहे? ए 39, बी 38, सी 37, डी 31. तर याचं बरोबर उत्तर आहे
सी 37. 1974 पोखरण येथे अंमलात आणलेल्या पहिल्या परमाणु चाचणी कोणते सांकेतिक नाव देण्यात आले होते? 1. सत्यशोधक, बी. दी अशोक, सी. स्माइलिंग बुद्ध, डी. महावीर. याचं बरोबर उत्तर सगळ्यांना माहिती आहे, सी. स्माइलिंग बुद्ध. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ एडजेक्टिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स. वेटर, आय नीड अ कप ऑफ कॉफी. ए स्ट्रॉंग, बी पॉवरफुल, अ थिक, अ हेवी. याचं बरोबर उत्तर आहे, सगळ्यांना माहीत आहे, कॉफी हेवी वगैरे नसते, स्ट्रॉंग असते. वेटर, आय नीड अ कप ऑफ स्ट्रॉंग कॉफी. हे बरोबर उत्तर. बोलावे ते आम्ही या कवितेसाठी 2017 या वर्षामध्ये कोणत्या मराठी लेखकाने साहित्य अकादमी पुरस्कार जिंकला होता? ए. अशोक आर केळकर, बी. टी. सरदेशमुख, सी. श्रीकांत देशमुख, डी. श्याम मनोहर. प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सी. श्रीकांत देशमुख. He was such a miser that he would not even 10 rupees for the charity apple. A. Pay up, pay off, part with, part out. बरोबर उत्तर आहे सी. पार्ट विथ. अंबादेवी मंदिर हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? ए. अमरावती, बी. सांगली, सी. पुणे, डी. जळगाव. बरोबर उत्तर आहे ए. अमरावती. महाराष्ट्राच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालानुसार 2018-19 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त घट झाली होती? ए. कृषी क्षेत्र, बी. निर्माण क्षेत्र, सी. औद्योगिक क्षेत्र, डी. सेवा क्षेत्र. तर याचं बरोबर उत्तर आहे ए. कृषी क्षेत्र. कृषी क्षेत्रामध्ये आपले अर्थव्यवस्था खालावत चाललेली आहे. एक वचनाचे अनेक वचन करा. तुरुंगातील कैद्यावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो. तुरुंगातील कैद्यावर जीवघेणा हल्ले होऊ शकतो. तुरुंगातील कैद्यांवर जीवघेणे हल्ले होऊ शकतो. तुरुंगातील कैद्यांवर जीवघेणे हल्ले होऊ शकतात. तुरुंगातील कैद्यांवर जीवघेणे हल्ला होऊ शकतो. तर याचं बरोबर उत्तर आहे तुरुंगातील कैद्यांवर जीवघेणे हल्ले होऊ शकतात. खालील संख्या शृंखलेमध्ये प्रश्नचिन्हच्या जागी काय मूल्य यायला हवे? 215, 19, 163, 63, क्वेश्चन टॅग. ऑप्शन आहे ए. 117, बी. 127, सी. 125, डी. 126. बरोबर उत्तर आहे बी. 127. पुढील पर्यायामधून खालील वाक्याचे विद्यार्थी रूप असणारा पर्याय निवडा. आम्ही सर्वजण संध्याकाळी चहाला येतो. ए. संध्याकाळी चहाला येऊन आम्ही सर्वजण. संध्याकाळी चहाला येऊ का आम्ही सर्वजण? आम्ही सर्वांनी संध्याकाळी चहास यावे. संध्याकाळी आम्ही सर्वजण चहास येतो. उत्तर आहे बी. संध्याकाळी चहाला येऊ का आम्ही सर्वजण. चूज द मोस्ट सुटेबल डिटर्मिनर फ्रॉम द गिवन सेंटेन्स. A real yogi is the one who is ... too happy ... too sad in any situation. A. Nor neither, B. neither nor, C. nor either, D. or neither. हे इथे एकदम सोपंच दिले त्यांनी, कारण की नायदर नॉर हा असतो, याच्या उलट नसतो कधी. याचं उत्तर आहे बी. नायदर नॉर. पुढील प्रश्न, दर साल 10% वार्षिक चक्रवाढ व्याजाने दर 6 महिन्यांनी चक्रवाढ केली जात असल्यास 8,000 रुपयांचे 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज काढा. हे आहे 1642.50 रुपये, 1724.05 रुपये, 1578.20 रुपये, 1810.5 रुपये. बरोबर उत्तर आहे बी. 1724.05 रुपये. Choose the appropriate article for the given sentence. Mimi is ... type of performance carried out without ... use of props or language. Option A. The, an, a, the, not article required, an, not no article required, no article required. That's a right answer आहे B. A. the. खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे सर्वात कमी कालावधीसाठी सेवा दिलेले आणि 2019 मध्ये स्वेच्छानिवृत्तीची
निवड केलेले मुख्य सचिव आहेत? श्री अजय मेहता, बी. श्री प्रवीण परदेशी, डी. श्री UAPS मदान, डी. श्री SK कुंटे. याचं बरोबर उत्तर आहे सी. श्री UAPS मदान. महाराष्ट्रामध्ये कोणते ठिकाण 30 सप्टेंबर 1993 मध्ये भूकंपामुळे झालेल्या प्रचंड विध्वंसामुळे मुख्यत्वाने ग्रस्त झाले होते? ए. कोयना, बी. लातूर, सी. धुळे, डी. खराडी. तर याचं बरोबर उत्तर सगळ्यांना माहीतच असेल, लातूर हे उत्तर बरोबर आहे. लातूरमध्ये किल्लारी येथे हा भूकंप झाला होता. जर x हा yच्या 90% असेल तर x हा yच्या किती टक्के आहे? ए. 111.1, बी. 100, सी. 99.9, डी. 101. प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 111.1. महाराष्ट्रामधील कोणत्या समाजसुधारकाला लोकहितवादी म्हणून ओळखले जाते? लोकहितवादी बोलल्यानंतर सगळ्यांच्या तोंडात येईल, तर तशी ऑप्शन 1 आहे गोपाळ हरी देशमुख. दिलेल्या शब्दगटातून योग्य समानार्थी शब्द निवडा. बाजार, याचं ऑप्शन आहे बाजार, पाठ, वाट, हाट आणि सोपा. आपण नेहमी बोलतो बाजार हाट, उत्तर सी आहे बाजार हाट. चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन विथ द करेक्ट पंक्च्युएशन मार्क्स फॉर द गिवन सेंटेन्स. द डॉक्टर सेड टू द पेशंट यू शुड नॉट स्मोक. त्याच्यामधलं राईट आन्सर काय ते मला शोधायचं आहे. पेशंट आहे, स्वल्पविराम, पूर्णविराम काय आहे ते टाकून. त्याचं बरोबर उत्तर दिलेलं आहे द डॉक्टर. डी हा उत्तर बरोबर आहे. द डॉक्टर सेड टू द पेशंट यू शुड नॉट स्मोक. चूज द ऑप्शन दॅट हॅज द करेक्ट स्पेलिंग फॉर द मिसिंग वर्ड इन द गिवन सेंटेन्स. सिन्स एज वुमन हॅव बीन फ्रॉम द एंटायर ब्रियल ग्राउंड्स. ए. फॉरबिडन, बी. फॉरबिडन, डी. फॉरबिडेन, डी. फॉरबिडेंट. याचं राईट आन्सर आहे डी. स्पेलिंग बघायचे, स्पेलिंग बरोबर असणारच ते टाकायचं आहे. चूज द अप्रोप्रिएट कंजक्शन फॉर द गिवन सेंटेन्स. मार्किस टीचर बोथ इंग्लिश ... मॅथ्स. ए अँड, बी ऑर, सी ॲज वेल, बी डी बट. राईट आन्सर आहे ए. मार्किस टीचर बोथ इंग्लिश अँड मॅथ्स. खालीलपैकी उपसर्ग विरहित शब्द कोणता? उपसर्ग विरहित शब्द हवा आहे. उपसर्ग विरहित. ए. अनुसूचित, बी. उद्धव, सी. उदय, डी. दुस्साहस. याचं बरोबर उत्तर आहे उद्धव. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. कमाल, ए. खूप, बी. फार, सी. किमान, डी. जास्त. याचं बरोबर उत्तर आहे सी. किमान. कमाल, किमान. जर 7205 AB ला हा 45 विभाज्य असेल तर AB काय असू शकतो? ए. 55, बी. 22, सी. 85, डी. 60. याचं बरोबर उत्तर आहे सी. 85. पुढील प्रश्न आहे, जर बुद्धिबळाच्या बोर्डावर 4 चौकोरांनी यादृच्छिकपणे निवड केली तर त्यामधील 3 हे सारख्या रंगाचे आणि 4थ्या भिन्न रंगाचा असण्याची संभाव्यता काय आहे? 240 427, 320 1148, 640 1281, 880 1692. बरोबर उत्तर आहे सी. 640 1281. Uses to fill in the blank in the given sentence. The children displayed all their exhibit ... before the parents on the annual day. Enthus, B. Enthusiasm, C. Enthusiastically, D. Enthusiast. C. Enthusiastically हा बरोबर आहे. अपवादात्मक खटल्यांसाठी पहिल्या अपील प्राधिकरणाद्वारे पहिल्या अपीलाचा निकाल लावण्यासाठी वेळ मर्यादा टिंबटिंब आहे. ए. 30 दिवस, बी. 45 दिवस, सी. 60 दिवस,
डी 75 दिवस. बरोबर उत्तर आहे बी 45 दिवस. महाराष्ट्राचे खालीलपैकी कोणते जिल्हे शेजारील तेलंगणा राज्यासोबत सीमा सामायिक करतात? तेलंगणा राज्यासोबत कुठले जिल्हे लगतचे आहेत? ए भंडारा, बी कोल्हापूर, सी सोलापूर, डी नांदेड. उत्तर आहे डी नांदेड. नांदेड हा तेलंगणाला सीमा सोबत करतो. गटात न बसणारा शब्द ओळखा. भोचक, बाबडा, भवानी, भावी. भोचक, बाबडा, भवानी, भावी. त्याच्यातलं ए आहे भोचक, बी आहे बाबडा, सी आहे भवानी आणि डी आहे भावी. तर त्याच्यातलं गटात न बसणारा शब्द आहे सी भवानी. जर 516 रुपयांची आशा, भाविका आणि कनिकामध्ये अशा प्रकारे विभागणी करायची आहे की आशाला भाविकापेक्षा 25% अधिक रक्कम मिळेल आणि भाविकाला कनिकापेक्षा 25% अधिक रक्कम मिळेल. प्रत्येकीला किती रक्कम मिळेल ते काढा. ए 175, 125, 216. ए 150, 138, 228, 160, 124, 232. तर इथे आपल्याला डी 140, 144, 192. तर याचं बरोबर उत्तर आहे डी 180, 144, 192. चूज द idioms that best fit into the given sentence. My friends, straightforward man who believe in. My friends, a straightforward man who believe in. A fighting touch the nail. Calling a spade a spade. Drive the last nail into the coffin. Loving his enemy. B. Calling a spade. पुढीलपैकी कोणते विधान योग्य विरामचिन्ह वापरून लिहिले आहे? सीमा, तू इकडे ये. मी नुकताच बाहेर आलो आणि भूकंप झाला. आपण काय बोललो याचा विचार करावा. आह, किती सुंदर चित्र आहे. याचं उत्तर आहे डी. आह, किती सुंदर चित्र आहे. याचे स्वल्पविराम, काना वगैरे सगळे व्यवस्थित आहेत. शब्दास जोड शब्द सांगा. भाकर. ए कपडा, बी तुकडा, सी मिरची, डी पाणी. याचा बरोबर उत्तर आहे भाकर तुकडा, बी तुकडा हे बरोबर उत्तर आहे. तर मित्रांनो, अशाच क्वेश्चन पेपरसाठी मला लाईक आणि फॉलो करा. आपल्या सपोर्टची नितांत गरज आहे. थँक्यू. मी आपला आभारी आहे.